नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक विधिमंडळाच्या आवारात गुरुवारी झालेल्या राड्यानंतर सभागृहात तीव्र पडसाद उमटले आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये संतप्त राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। या घटनेच्या निषेधार्थ नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आलं। आमदार गोपीचंद पडळकर, ऋषिकेश टकले आणि अमर कोळी यांनी मिळून कट रचत आमदारांवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। विशेषतः अमर कोळी यांनी आमदार जितेंद्र आव्हाड आणि नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही यावेळी नोंदवण्यात आला। या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे ऋषिकेश टकले सारख्या एमपीडीए गुन्हेगाराशी असलेले संबंध, कट रचण्याची शक्यता याची सखोल चौकशी करून एमपीडीए कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, ॲडव्होकेट जीपी वंजारी, ॲडव्होकेट श्याम तावरे, संदीप दांडगव्हाण, राजेंद्र शेळके यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला पदाधिकारी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगेसह अनिल केदारे, नाशिक।